यामध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची मन सुन्न करणारी बातमी पुण्याच्या पर्वती भागातून आली। एका 9 वर्षाच्या मुलीवर सख्ख्या आजोबाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलाय। 70 वर्षांचा हा नराधम पीडित मुलीच्या आईचा बाप आहे। शेजारच्यांना मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यावर ते घराजवळ पोहोचले आणि पुढचा अनर्थ टळला। या नराधम आजोबावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात। तर दारूच्या नशेत या 70 वर्षीय नराधमाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला। त्याला काल उशिरा अटकही झाली आहे। या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं। नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलेलं पाहायला मिळालं। पर्वतीमध्ये नेमकं काय घडलंय, सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊया। आरोपी 70 वर्षीय आजोबा मुलीला आणि नातवंडांना भेटण्यासाठी आलेला। नराधम आजोबाने नातवाला पैसे दिले आणि खाऊ घेऊन ये असं सांगितलं। तर नातू बाहेर गेल्यावर आजोबा आणि 9 वर्षांची नात दोघंच घरात होते। त्यानंतर नराधमाने सख्ख्या नातीच्या अंगावरचे कपडे काढले। नराधम आजोबाने स्वतःच्या अंगावरचे कपडे उतरवले। या प्रकारामुळे बेदरलेल्या चिमुरडीने रडायला सुरुवात केली। पत्र्याचं घर असल्यामुळे रडण्याचा आवाज बाहेर आला। मुलगी रडल्याचा आवाज आल्याने शेजारच्या घरातल्या महिलेला संशय देखील आला। नात रडायला लागल्यावर आरोपीने तिला घराच्या माळ्यावर लपवण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी शेजारच्या महिलेने दाखवलेलं प्रसंगावधान यामुळे चिमुरडी बचावलेली आहे। तर पीडितेच्या आईवडिलांनी नेमकं काय म्हटलंय या सगळ्या संदर्भात, प्रतिक्रिया काय दिली आहे ते बघूया। सांगितली मला अंगावरचे कपडे काढले होते आणि पूर्ण नखयुक्त मारलेले तिला, आणि ती जर गुन्हे असं झाले म्हणजे कपड्यांचं नव्हतं ते अंगावर, आणि माझी स्वतःच्या बापांनी माझी मुलगीला असं केलेलं आहे आणि तिला फाशीशी व्हायला पाहिजे। पोलिसांचं पण न्याय भेटलेला आहे आम्हाला। ते पहिलं पण केलं होतं असं म्हणा, पण आम्हाला कोणाला माहित नव्हतं हे केलेलं। नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली, मम्मी पहिलं पण असं झालं, तुम्ही कामाला गेलो होतो आणि ताताने मला ओढून ओढून घेत होते, मी बाहेर पळत गेलेला आहे। आता आमचं 1 वर्ष झालं त्याला मी हाकलून दिलत, तो इथं कसा राहत होता हे आम्हाला नाही माहिती। नाही, माझा मोबाईल चोरला होता ना, तेव्हापासून मी त्याला हाकलून दिलत की तू बाबा माझा सासरा नाही काय नाही। हिला मी पहिलं बोललो होतो तुला बाप पाहिजे का नवरा पाहिजे, त्याने ना नवरा पाहिजे म्हणली, तसं मी हाकलून दिलत। आणि तो कुठं घर घेतलं काय घेतलं हे आम्हाला माहिती नव्हतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।